कर्क राशी 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान एक सत्य उघड होणार. तयार रहा. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान कर्क राशीच्या आयुष्यात एक असं सत्य उघड होणार आहे, जे सत्य आधीच कळलं असतं तर तुमच्या आयुष्यातले कित्येक अश्रू वाचले असते. काही गोष्टी देव मुद्दाम उशिरा दाखवतो, कारण सत्य वेळेआधी कळलं तर आपण ते सहनच करू शकत नाही. जर तुम्ही कर्क राशीचे असाल किंवा कर्क राशीच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कर्क राशी आतून तुटलेली पण बाहेरून शांत. कर्क राशीची माणसं दिसायला शांत पण आतून मात्र खूप लढणारी असतात. तुम्ही सगळ्यांचा विचार करता पण तुमचा विचार कोणी करत नाही, हीच तुमची सगळ्यात मोठी वेदना आहे. तुम्ही नात्यांना जीव लावता पण शेवटी आपणच जास्त अपेक्षा केल्या असं म्हणून गप्प बसता. 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही सगळी साठलेली भावना एका घटनेमुळे बाहेर पडणार आहे. उघड होणारं सत्य नेमकं काय आहे? हे सत्य नोकरीबद्दलही असू शकतं, नात्याबद्दलही, किंवा तुमच्याच मनाबद्दलही. कोणीतरी तुमच्यासमोर गोड बोलत होता पण मागे तुमचाच गैरफायदा घेत होता, हे समजेल. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला पण तो विश्वास चुकीच्या माणसावर होता हे कळेल. किंवा ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला मागे ठेवलं तो माणूस तुमच्यासाठी कधीच थांबणार नव्हता, हे कटू सत्य समोर येईल. हे सत्य ऐकून डोळे पाणावतील, मन दुखेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं आयुष्य वाचवायला येतंय, तोडायला नाही. स्वामी समर्थांचा इशारा, वेदनेआड लपलेली कृपा. स्वामी समर्थ कधीही थेट संकट देत नाहीत, ते आधी संकेत देतात. 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवतील. अचानक मन अस्वस्थ होणं, एखाद्या व्यक्तीपासून दूर जावंसं वाटणं, झोप लागत नसेल, देवाचं नाव आपोआप ओठांवर येणं, हे सगळं योगायोग नाही. स्वामी समर्थ सांगत आहेत, आता डोळे उघडा, स्वतःसाठी उभं राहा. नातेसंबंध सत्य कटू आहे पण गरजेचं आहे. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना नात्याबाबत मोठा धक्का बसू शकतो. काही जणांना एकतर्फी प्रेमाची जाणीव होईल, लग्नाबाबत भ्रम दूर होईल, किंवा एखाद्या जुन्या नात्याचा खरा चेहरा दिसेल. तुम्ही विचार कराल, मी इतकं प्रेम दिलं तरी कमी पडलं का? नाही, तुमचं प्रेम कमी नव्हतं, समोरची व्यक्ती योग्य नव्हती. कामधंदा आणि पैसा सावध रहा. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमचं श्रेय कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करेल. एखादा शब्द चुकीचा वापरला गेला तर मोठा गैरसमज होऊ शकतो. स्वामी समर्थांची कृपा आहे म्हणून मोठं नुकसान टळेल, पण संयम फार गरजेचा आहे. पैशाच्या बाबतीत उधारी देऊ नका, अचानक गुंतवणूक टाळा. मनाची अवस्था, आतली लढाई. या काळात तुम्ही जास्त एकटे वाटाल. लोक आजूबाजूला असतील पण मनात एकच प्रश्न, माझं कोणीच नाही का? हीच तर स्वामींची परीक्षा आहे, कारण जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हाच तो देवाशी जोडला जातो. एक छोटा उपाय, 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रोज रात्री झोपण्याआधी मनातल्या मनात 3 वेळा म्हणा, स्वामी समर्थ, जे सत्य आहे ते स्वीकारण्याची ताकद मला दे. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही खूप वेळ चुकीच्या लोकांसाठी थांबलात. आता सत्य उघड होणं ही शिक्षा नाही, ही मुक्तता आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मी माझ्यासाठी जगणार, त्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्या बाजूने उभे राहतील. जर आज हे शब्द ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर मनात कुठेतरी हे माझ्याच आयुष्याबद्दल आहे असं वाटलं असेल, तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, स्वामी समर्थ. तुमचं मन हलकं होईल. हा व्हिडिओ ज्यांना पाठवाल त्यालाही स्वामींचा आधार मिळेल. आणि लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा येत नाही, ते नेहमी योग्य वेळीच येतं. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.